हॅलो हा बोलतोय हा 1 मिनिट थांबा लिहून घेतो हा जरा 1 मिनिट थांबा मालक लिहून तुमचं आवडतं गाणं आहे ना जाने काय काय तुमचा आवाज ऐकू येत नाहीये जाने कैसे कब कहाँ काय म्हणाला हो गया हा ऐकतोय हम देखते ही रह गए और परत एकदा सांगता का प्लीज हाताचं माप काय कैसे कब कहाँ मालक अजून किती मोठ्याने गाऊ अख्खी चाळ गोळा होईल ना परत एकदा सांगता का परत एकदा सांगता जरा सांगा परत शांत राहा ना जरा आधीच माझा फोन नाही लागत आहे बरं काही लागलं तर तुम्हाला फोन करतो कोणाला फोन लावताय तुम्ही अगं मीच नाही सगळे चाळीतले फोन करतायत कोणाला पण ते रेडिओवर ना सबकी पल्लू नावाचे कॉम्पिटिशन आहे ते जर मी जिंकले ना तर मला गाडी मिळणार काय सांगतेस काय शोभा गाडी मिळणार पण ते ना काय कळतच नाहीये 1 दाबा 2 दाबा काय ते लावून लाग तुझा फोन दे माझा फोन तुझा लागला पिक्चर टाकते नमस्कार मी तुमचा होस्ट तुमचा दोस्त RJ शुभांकर शो आमचा आवाज तुमचा या स्पर्धेत तुमचं स्वागत करतोय थँक्यू तुमचं नाव शोभा म्हात्रे वाह नाव तर खूप छान आहे तुमचं सो मिस शोभा मिस नाही मिसेस सॉरी तर मिसेस शोभा म्हात्रे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हटके कॉन्टेस्ट त्याचं नाव आहे सबकी पल्लू जर तुम्ही ही स्पर्धा जिंकलात तर तुम्हाला मिळेल ब्रँड न्यू आलिशान कार आणि 1 दिवस आमच्या चॅनलवर RJ म्हणून निवेदन करण्याची संधी आर यू रेडी रेडी मिस शोभा म्हात्रे काय विचारू तुम्हाला तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल बोलायचंय तेही 1 मिनिट आणि तुमची वेळ सुरू होते आता बाबा नमस्कार मी शोभा म्हात्रे माझ्या नवऱ्याचं नाव मोहन म्हात्रे 13 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं हे माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्यच बदलून गेलं तसे जरा वेंधळे आहेत पण खूप चांगले आहेत मनाने कामं करताना खूप गोंधळ घालतात पण घरातली सगळी कामं आवडीने करतात नाही हल्ली बाकीच्यांचे नवरे कुठे घरात काम करतात माझ्या शब्दाबाहेर नाही ते मी उठ म्हटलं की उठतात बस म्हटलं की बसतात दूध होत चाललंय असं जरी मी ओरडून सांगितलं ना तरी त्यांचं अजिबात लक्ष नसतं माझ्या थोबाडाकडे बघत बसतात मी यांना ना लाड्याने मोहन्या अशी हाक मारते बस तुमची वेळ संपली आता गाडी कधी पाठवणार पत्ता देऊ का हो आताच नको जर तुम्ही कॉन्टेस्ट मध्ये जिंकलात तर तुम्हाला ही कार मिळेल आणि अख्खी मुंबई तुमचा आवाज ऐकेल तर आज संध्याकाळी 7 वाजता परत भेटू तोपर्यंत ऐकत राहा टॉप 10 झकास थँक्यू आपल्याकडे 4 चाकी गाडी आहे ना तुला तरी आयुष्यात जमलं होतं का नाही ताई काय भारी बोललात तुम्ही एकदम मस्त हो काय हो फोन घे आणि लक्षात ठेवा आता कुणाला कळता कामा नये चाळीत हा शोभा पण संध्याकाळी अख्खी चाळ तुझा आवाज ऐकेल नाही का मग हा पण तेव्हा कळेल ना आत्ताच तू ना दवंडी पिटू नकोस आणि भानू तुला सांगते खबरदार कोणाला कळलं ना तर याद राख मी कशाला कोणाला सांगितलं
शोभा, हे शोभा, संध्याकाळी 7 वाजता हवाय ना रेडिओ? माहितीये मला, चालू आहे की नाही बघते. मी बघू का? हा बघ. मला तारा सुरू नाही हो, चालत नाही. बरोबर ना, वेळेवरच बिघडला. आता माझा आवाज सगळ्यांना ऐकायला जाणार होता, ह्याने दगा दिला. वापरला जात नाही ना, त्यामुळे मशीन आहे, बंद पडलं असेल. तू मला शिकवू नकोस. तू एक काम कर, संध्याकाळपर्यंत हा रिपेअर करून आण. येते ना, नवीनच घेऊन ये. मला संध्याकाळी रेडिओ हवाय म्हणजे हवाय. हो. छानपणा करतो नुसता. मालक थांबा, मी ठीक करते. हा एकदा एकदा. मी काय म्हणतो, हे सगळं करण्यापेक्षा मी जाऊन रेडिओ रिपेअर करून घेऊन येतो ना. मालक, मी तुमच्या बरोबर येते. अहो, तुम्ही कशाला येताय? मी एकटा जाऊन रिपेअर करून आणतो. घरी एकटी थांबून काय करू? समधी काम आटपते आणि तुमच्या बरोबर येते. हा शोभा वहिनी, अहो, काय हो गायब दिसताय? नाही, असं काही नाही. नाही म्हटलं, आवाज दिला तरी लक्ष दिलं नाही तुम्ही. मी जरा वेगळ्या विचारात होते. हा? काय झालं वहिनी, बरं नाही का? घसा बसलाय? आवाज जपते. का? काय नाही, आता मला थोडं कमी बोलायला हवं ना, त्रास होतो ना. नंतर बोलते. हा, आता जास्त बोलता येणार नाही. काय बघताय? काही नाही ग, आता गाडी येणार ना घरी, जागा नको का? पार्किंग नसेल ना तर कुठे? हा, काय म्हणाला? नाही काय. हा वहिनी, एक मिनिट. 4 व्हीलर साठी जागा बघताय? हा, एक मिनिट वहिनी, तुमचा नंबर लागलाय सबकी पल्लू कॉन्टेस्ट मध्ये. हा, नाही, तुमचा नंबर लागलाय सबकी पल्लू कॉन्टेस्ट मध्ये. खरं सांगा तुम्ही. हे बघ अंजे, तू कोणाला सांगू नकोस. आत्ताच मी त्यांच्याशी फोनवर बोलून आले. हो, माझा लागलाय नंबर. तुमचा नंबर लागला सबकी पल्लू कॉन्टेस्ट मध्ये? अहो, चला ना लवकर, नाही तर शोभा ओरडेल उगाच. हा मालक, मी काय म्हणते, मी एकदा ट्राय करू का? नको, आपण पहिल्यांदा रेडिओ रिपेअर होतोय का बघूया. संध्याकाळपर्यंत हवाय ना आपल्याला. मालक, रेडिओ रिपेअर नाही झाला तर काय, तर नवीन घ्यावाच लागेल. एवढ्यासाठी नवीन रेडिओ? उगीच खर्च होईल ना. मी एकदा ट्राय करते ना. नाही, आधी आपण पहिले दुकानात जाऊ आणि रेडिओ रिपेअर होतोय का पाहूया. नाही झाला तर मग तुम्ही करा जादू. पक्का? हो, पक्का. अहो, आता चला लवकर. मालक, अहो तिथे येळ लागला तर तुमच्यासाठी चहा घेते मी. हा, थँक्यू. मालक, हो, एक विचारू? हो, विचारा ना. तुम्ही शोभाताईंना घाबरता म्हणून तुम्ही रेडिओ रिपेअर करताय का तुम्हाला शोभाताईंचा आवाज ऐकायचाय? मला तर ऐकायचंच आहे, पण शोभाचा आवाज सगळ्यांनी ऐकावा असं मला वाटतं, म्हणून. चल. वहिनी, तुम्ही तर छुपा रुस्तम निघालात. हो ना, कोणाला कळून पण दिलं नाही.
पण वहिनी कसं काय केलं होतं तुम्ही हे? म्हणजे काय म्हणाले काय ते? ते म्हणाले संध्याकाळपर्यंत कळवतो म्हणून, पण मला माहितीये मीच जिंकणार. ताई, मी दिलेल्या नंबरवरच फोन केलेला का? अरे मग माझा फोन का नाही लागत आहे? मी कधीपासून ट्राय करते. त्यासाठी नशीब लागतं ग लता, असंच काही मिळत नाही. चांगलंय चांगलंय. भाऊजी, अहो हे काय रेडिओ घेऊन कुठे निघालात? आज बायकोचा आवाज ऐकू येणार आहे ना, म्हणून फेकून द्यायला चालले. ए अंजे, संध्याकाळी कळेल तुला, कळलं ना? नाही जळू नकोस. मजाक केलं वहिनी. मजाक केला. ते रेडिओ चालत नाही ना, तर रिपेअर करायला घेऊन चाललोय. आता बोलत बसू नका, जा लवकर. हो जातो जातो. अरे देवा, एक काम धड करता येत नाही माणसाला. झालं ना, पाडला ना रेडिओ. आधीच एकतर तो चालत नव्हता, आता त्याचे तुकडे करा आणि फेकून देते. बायकोचं ना जरा म्हणून कौतुक नाही माणसाला. वहिनी 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 जरा हळू हळू आवाज जपायचा आहे ना. तू गप्प बस. आता बघता की थोबाडाकडे, जा लवकर तो रिपेअर करून आणा. मोहन, अरे तू कशाला तो रेडिओ दुरुस्त करायला जातोयस? आणि शोभा, तुला तो कार्यक्रमच ऐकायचा आहे ना, मग संध्याकाळी आमच्या रेडिओवर येऊन ऐक. अगं मोहननी तर दिला आम्हाला दिवाळीला गिफ्ट. अरे हा, हे माझ्या लक्षातच आलं नाही. राहू दे राहू दे, हा नका रिपेअर करू. आपण आजीच्या रेडिओवर ऐकूया. चालेल. सगळ्यांना कळेल ना संध्याकाळी माझा आवाज रेडिओवर. मोहन भाऊजी, वाजले किती? 7ला 5 मिनिटं आहेत. ताई, 5 मिनिटात तुमचं भाग्य उचलणार. पण वहिनी, जिंकल्यानंतर पार्टी देणार ना? हे काय विचारणं झालं? अख्ख्या चाळीला पार्टी देतील त्या काय वहिनी? हा 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 हा. अगं बाई, मग कुठल्या हॉटेलमध्ये पार्टी देणार? हा ताई, नाक्यावरती सुयोग हॉटेल आहे ना, तिथे जाऊया. छे, ते हॉटेल खूपच साधं आहे. बक्षीस एवढं मोठं मिळणार आहे तर हॉटेल पण मोठंच हवं ना. शालीमार हॉटेल मध्ये जाऊया. मी आणि राहुल तिथंच जातो जेवायला. नाही नको, आपण ना अन्नपूर्णामध्ये जाऊया. मस्त आहे ते हॉटेल, मला खूप आवडतं तिथलं जेवण. ते काय हॉटेल आहे का? पोळी भाजी केंद्र वाटतं ते. शालीमारचं नाव ऐकल्यावर बघा तोंडालाच पाणी येतं. आपण शालीमार मध्येच जाऊ. नाही, आपण सुयोग मध्ये जाऊया. आमच्या आईची ओळख पण आहे तिथे. मग काय झालं, शालीमार मध्ये राहुलची पण ओळख आहे. अगं पण नाही, पण आपण अन्नपूर्णालाच जायचं. काय यांना जिथे न्याल ना तिथे मला बी न्या. अगं भानू, तुला नेणार ना आम्ही. दादा, आपण शालीमारचं दान समजायचं का? नाही नको, आपण अन्नपूर्णाला जाऊया. भाऊजी, अन्नपूर्णाला जाऊया. नाही नाही, मी म्हटलं ना बाई, मी शालीमारला जायचं. नाही, नाही, एकच मिनिट. तुमच्या दोघांचं काय ऐकायचं आम्ही? नाही, 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 एकच मिनिट, आम्ही थांबा ना, अजून हा चालू व्हायचाय. त्याच्या आधी तुम्ही सुरू झालात. नाही वहिनी, मी नाही. हे 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 भांडत होते. तुम्ही सांगा, सुयोग की अन्नपूर्णा की शालीमार? म्हणजे बरं ठीक आहे, राहिलं तुम्ही ठरवा. तुम्ही ठरवा. आजी, सेल बिल आहेत ना? नाहीतर नंतर कळायचं यात सेलच नाही म्हणून. हा नाही, बघते बघते. आहे ते सेल आहेत, सेल आहेत. सुरू झाला. अरे देवा, याला कशाला बंद व्हायला? सेल संपलेत की काय? हा, वहिनी तुमच्या नशिबातच नाही बहुतेक आज. अरे बापरे. अहो आजी, सेल संपले तर आधी सांगायचं ना. अगं असं कसं होईल? सकाळी चालू होतं. अहो किती वाजले? 7ला 2 मिनिटं आहेत फक्त.
सेल घेऊन ये, सेल. सेल सेल घेऊन ये, लवकर सेल घेऊन ये. अरे गंमत तर बघा. हो नका गंमत करू अशी. प्लीज प्लीज रेडिओ चालू करा. प्लीज प्लीज चालू करा. चालू चालू झाला चालू झाला. सुरू झालं लता. नमस्कार, मी तुमचा होस्ट, तुमचा दोस्त RJ शुभंकर. सकाळपासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतात ती वेळ आली आहे. पण आता जे लोकलची वाट बघतायत त्यांनी गडबड करू नका, कारण जिंदगी की यही रीत है, एक के बाद एक ट्रेन है. एक गेली तर दुसरी नक्की मिळेल. सेफ जर्नी गाइस, सेफ जर्नी. तर आता मी मुद्द्यावर येतो. आज सकाळी आपण एक कॉन्टेस्ट सुरू केलं होतं. तसं रोज काही ना काही सुरू होतं आणि काही ना काही संपतं. प्रत्येक सुरुवात आपल्याला काहीतरी शिकवत असते आणि प्रत्येक शेवट काहीतरी शिकवून गेलेला असतो. अगं बाई किती बोलतोय. त्यामुळे हार मानू नका. उद्याचा दिवस परत काहीतरी नवीन घेऊन येत असतो. बक्षीस नको पण याला थांबवा. तर उद्याच्या दिवसाचा विचार करण्याआधी आज सकाळी जी कॉन्टेस्ट सुरू केली त्याचा रिझल्ट मी सांगतो. तर आपली आजची सबके पल्लू आहे शोभना विजापूरकर. या बाईंनी आपल्या नवऱ्याबद्दल जे सांगितलं ते काव्यात्मक आहे. तर त्या काय म्हणाल्या ते त्यांच्याच आवाजात ऐकूया. RJ शोभना विजापूरकर. लग्न झाले, वर्ष सरली, मनात यांची छबी उमटली. अशीच राहू दे साथ आमची, जन्मोजन्मांची गाठ आमची. चला गाडी निघाली विजापूरला. आपण इथे थांबून काय करायचं? आता एखाद्याच्या नशिबात नसतं काही. काय शोभाताई, 4 शब्द बोलला असतात चांगले मोहन भाऊजींबद्दल, काय केलं असतं? अहो त्यांच्यावर तर अख्खं पुस्तक लिहून होईल. शोभा, अगं बक्षीस आता नाही मिळालं म्हणून काय झालं? पुढच्या वेळेला पुन्हा प्रयत्न कर. हो चला चला चला, काय बोलत बसायचं? उठा आजी, चला. थांबा, कॉन्टेस्ट इथेच संपलेलं नाही. या कॉन्टेस्ट मध्ये आम्हाला एक अत्यंत प्रामाणिक उत्तर आलंय. एका गृहिणीने नवऱ्याबद्दल अत्यंत प्रामाणिकपणे आणि खरं सांगितलंय आणि ते सांगण्यासाठी धाडस लागतं. आणि ते त्या गृहिणीने केलं आणि त्या आजच्या कॉन्टेस्टच्या विनर नसल्या तरी आम्ही त्यांचा आवाज तुम्हाला ऐकवणार आहोत. तर ऐका. नमस्कार, मी शोभा म्हात्रे. माझ्या नवऱ्याचं नाव मोहन म्हात्रे. 13 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं. हे माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. तसे जरा वेंधळे आहेत, पण खूप चांगले आहेत मनाने. कामं करताना खूप गोंधळ घालतात, पण घरातली सगळी कामं आवडीने करतात. नाही, हल्ली बाकीच्यांचे नवरे कुठे घरात काम करतात? माझ्या शब्दाबाहेर नाही ते. मी उठ म्हटलं की उठतात, बस म्हटलं की बसतात. दूध होत चाललंय असं जरी मी ओरडून सांगितलं ना तरी त्यांचं अजिबात लक्ष नसतं. माझ्या थोबाडाकडे बघत बसतात. मी यांना ना लाड्याने मोहन्या अशी हाक मारते. या गृहिणीचं नाव आहे मिसेस शोभा म्हात्रे.